नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात सर्व? तर फ्रेंड्स, बघता बघता ना एकामागून एक सण आले आणि निघून पण गेले आणि आता दिवाळीसुद्धा आलेली आहे. तर फ्रेंड्स, दिवाळीच्या दिवशी म्हणजेच लक्ष्मीपूजनच्या दिवशी आपल्याला घरामध्ये खूप कामं असतात. अगदी थोडा वेळ असतो आपल्याकडे तयार होण्यासाठी. त्या थोड्या वेळामध्ये पण आपल्याला खूप छान तयार व्हायचं असतं. म्हणून फ्रेंड्स, आज मी तुम्हाला लक्ष्मीपूजनसाठी झटपट मेकअप कसा करायचा ते दाखवणार आहे. हा जो मेकअप आहे ना, तो तुम्ही दिवाळीसाठीच नाही तर तुम्ही कोणत्याही कार्यक्रमासाठी, लग्न समारंभासाठी क्रिएट करू शकता. कारण आजचा आपला मेकअप थोडासा ग्लॅम असणार आहे. आणि फ्रेंड्स, मी खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला शिकवणार आहे. त्यामुळे ज्यांना मेकअप अजिबातच करता येत नाही ते पण हा व्हिडिओ बघून खूप सुंदर असा मेकअप करू शकतात. तर चला फ्रेंड्स, जास्त गप्पा नाही मारणार आणि लगेचच आपण ही व्हिडिओ सुरू करूयात. पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडली, इन्फॉर्मेटिव्ह वाटली तर व्हिडिओला पण लाईक करा. तर चला व्हिडिओ सुरू करूयात. लेट्स बिगिन. मेकअप आपण करायला सुरुवात करूयात. पण त्याआधी छान आपला जो चेहरा आहे तो फेसवॉशने किंवा क्लिन्झरने स्वच्छ करून घ्यायचा आहे. ठीक आहे, मी माझा चेहरा जो आहे तो क्लिन्झरने छान स्वच्छ करून घेतलेला आहे. आता आपल्याला स्किन केअर करायची आहे. तर सगळ्यात पहिला मॉइश्चरायझर. तर मी इथे निव्हियाचा सॉफ्ट जो मॉइश्चरायझर आहे, निव्हिया सॉफ्ट, तो अप्लाय करते. मॉइश्चरायझर अप्लाय केल्याने आपली स्किन हायड्रेट होईल आणि आपला जो मेकअप आहे तो फ्लॉलेस दिसेल. तर छान जो डेलीचा तुमचा जो पण मॉइश्चरायझर असेल ना, तो आपल्याला छान अप्लाय करायचा आहे. मॉइश्चरायझर मी अप्लाय करून घेतलेला आहे. आता मी इथे बायोटिकचा जो लिप बाम आहे तो अप्लाय करते, जेणेकरून ॲट दी एंड म्हणजे मेकअप झाल्यानंतर माझे जे लिप्स आहेत ते थोडेसे हायड्रेट होतील आणि आपली लिपस्टिक आहेत ना, आपली जी लिपस्टिक आहे ती खूप छान लागली जाईल. स्किन केअर झालेली आहे. स्किन केअर केल्यानंतर सगळ्यात पहिले तर आपल्याला प्रायमर लावायचा आहे. कारण आपला जो मेकअप आहे तो आपल्याला लॉंग लास्टिंग करायचा आहे. ठीक आहे, तर इथे मी इनसाईडचा प्रायमर घेतलेला आहे. प्रायमर लावल्याने पोर्स आपले फेल होतात, बंद होतात आणि मेकअप जो आहे तो लॉंग लास्टिंग होतो. तर प्रायमर लावायला अजिबात नाही विसरायचं. हे प्रायमर अप्लाय केल्यानंतर आता आपल्याला फाउंडेशन अप्लाय करायचं आहे. इथे मी स्विस ब्युटीचा फाउंडेशन घेतलेला आहे. यामध्ये ना माझा जो शेड आहे तो आहे 05 कॅरेमल बेज. हा बघा. तर हा फाउंडेशन हा जो आहे तो माझा शेड आहे. जर तुमचा कलर माझ्यासारखा असेल तर तुम्ही हा जो शेड आहे तो घेऊ शकता. आपल्याला 2 पंप घ्यायचे आहेत. बघा, एवढंच घेतलेलं आहे मी. आता डॉट करून अप्लाय करायचं. फ्रेंड्स, कमेंट करून मला सांगा तुमची दिवाळीची शॉपिंग झाली का, साफसफाई झाली का? कारण आज मी व्हिडिओ बनवते तर मी ना थोडासा घरामध्ये होल्ड करून ठेवलेला आहे की आजचा दिवस थांबा, आजचा दिवस माझी एक व्हिडिओ होऊ दे, मग त्यानंतर आपण साफसफाई करायला घेऊ. आणि आजची जर तारीख सांगायची गेली म्हणजे आज डेट काय आहे तर फ्रेंड्स, आज 12 ऑक्टोबर आहे आणि अजून माझ्या घराची साफसफाई नाही झाली आणि शॉपिंगसुद्धा नाही झाली. तर पटापट मला ही व्हिडिओ आज बनवायचीच आहे आणि अपलोडसुद्धा करायची आहे. तर बघू शकता, फाउंडेशन मी ओव्हरऑल पूर्ण चेहऱ्याला आणि गळ्याला अप्लाय केलेला आहे. आता मी ओला ब्युटी ब्लेंडर घेतलेला आहे आणि अशा प्रकारे डॅबिंग मोशनमध्ये म्हणजे असं डॅब डॅब करून आपल्याला फाउंडेशन ब्लेंड करायचं आहे. ठीक आहे. केस मागे घेऊन व्यवस्थित आपल्याला फाउंडेशन ब्लेंड करायचं. फ्रेंड्स, फाउंडेशन मी छान असा ब्लेंड केलेला आहे आणि तुम्ही बघू शकता बेस एकदम फ्लॉलेस दिसतो. आता मी अप्लाय करणार आहे कन्सिलर. तर कन्सिलरसाठी इथे मी मार्सचा कन्सिलर घेतलेला आहे आणि याचा जो शेड आहे तो आहे 07 कॅरमल चार्म. डोळ्याच्या वर, डोळ्याच्या खाली
नाकाच्या इथे, ओठांच्या अवतीभवती, आणि थोडेसे डार्क स्पॉट्स आहेत तर ते हाईड करण्यासाठी. अगेन आता आपल्याला ब्युटी ब्लेंडरने कन्सिलर जो आहे तो ब्लेंड करायचा आहे. कन्सिलर अप्लाय केल्यामुळे माझा जो पूर्ण चेहरा आहे तो इवन झालेला आहे. आता बेसला सेट करायचा आहे, तर त्यासाठी मी यूज करते इनसाईडची लूज पावडर. तुम्ही कॉम्पॅक्ट पावडरसुद्धा यूज करू शकता, पण आता इथे माझ्याकडे लूज पावडर आहे. ठीक आहे. आता पफच्या हेल्पने छान आपल्याला डॅबिंग करून पूर्ण जो चेहरा आहे तो सेट करायचा आहे अशा पद्धतीने. तर सगळ्यात पहिले ना मी कन्सिलर जो आहे ना तो सेट करते. आता ओव्हरऑल पूर्ण चेहरा आपण अशा प्रकारे डॅबिंग मशीनमध्ये सेट करू. आता सगळ्यात पहिले आपण आपल्या ॲब्रोज फिल करू. तर इथे मी इनसाईडचा ॲब्रो पॅलेट घेतलेला आहे आणि यातील ब्राऊन कलरने मी माझा ॲब्रो फिल करते. ॲब्रो फिल केल्यानंतर ना ही जी स्पूली असते ना तिच्याने अशा प्रकारे ॲब्रोजना कोंब करायचं आहे. याने काय होतं माहिती आहे का, आपल्या ॲब्रोजला जी एक्स्ट्राची पावडर असते ना ती निघून जाते आणि आपल्या ज्या ॲब्रो आहेत त्या खूप सुंदर अशा नॅचरल दिसतात. अजिबात असं वाटत नाही की आपण ॲब्रो पेन्सिल लावलेली आहे. ठीक आहे, किंवा ॲब्रो फिल केलेले आहेत, एकदम नॅचरल दिसतात. बघू शकता. ॲब्रो फिल केल्यानंतर आता आपण आयशॅडो करणार आहोत. तर फ्रेंड्स दिवाळी आहे, थोडासा आपण आयशॅडो जो आहे तो ग्लॅम करणार आहोत आणि मी खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला शिकवणार आहे. अगदी मी 2 स्टेपचा तुम्हाला आज आयशॅडो सांगणार आहे जो सुंदर आणि ग्लॅम दोन्ही पण दिसेल. तर चला, आयशॅडोसाठी मी इथे SFR कलरचा हिटेड विथ लो पॅलेट घेतलेला आहे. कलरफुल पॅलेट आहे. तुमच्याकडे जो पण कलरफुल आयशॅडो पॅलेट असेल तो घ्या. ठीक आहे. तर आता आपण यामधून ना हा जो मरून कलर आहे ना तो घेणार आहोत. तर एक छोटा ब्रश घ्यायचा आहे अशा प्रकारे आणि याला आपण कलर घेऊ. ब्रशची जी लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करेल, कारण मला खूप कमेंट आलेल्या, तर या व्हिडिओच्या खाली तुम्ही नक्की बघा. ठीक आहे. हे मांगचे ब्रश आहेत माझे आणि खूप सुंदर आहेत, अफोर्डेबलसुद्धा आहेत. तर आता हा जो मरून कलर आहे ना तो आपल्याला आय लिडवर अप्लाय करायचा आहे, ओव्हरऑल पूर्ण आय लिडवर. ओके. थोडा थोडा कलर घ्यायचा आहे, अप्लाय करायचा आहे. ठीक आहे. आणि अप्लाय केल्यानंतर आता आपल्याला ब्लेंड करायचं आहे अशा प्रकारे. फक्त मी एवढ्याच एरियामध्ये अप्लाय केलेला आहे आय लिडवर. ठीक आहे. अप्लाय केल्यानंतर हलक्या हलक्या हाताने छान ब्लेंड करायचं. ब्लेंडिंग मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे आयशॅडोचा. आता फ्रेंड्स हा जो कलर आहे
तो मी खालची जी आपली वॉटर लाईन आहे तिथे अप्लाय करणार आहे. आपण हा जो मॅट कलर आहे तो अप्लाय करून घेतला. आता आपल्याला दुसरा कलर अप्लाय करायचा आहे, तो म्हणजे शिमर कलर. तर काय करायचं, आपल्या पॅलेटमध्ये आपल्या साडीवर मॅच होणारा शिमर कलर आपल्याला अप्लाय करायचा आहे. हा बच्चा शूटिंग करते, रडू नको, वर जा, मोठ्या आईजवळ जा. सॉरी माझा मुलगा दरवाजा ठोकत होता. ठीक आहे. आता माझी जी साडी आहे ना त्यामध्ये कलर जो आहे तो पिस्ता कलर आहे आणि हा जो शिमर कलर आहे ना तो ॲक्च्युलीमध्ये पिस्ता कलर आहे, पण कॅमेऱ्यामध्ये मला नाही माहीत का दिसत नाही आहे. पण हा जो ग्लिटर कलर आहे, सॉरी शिमर कलर आहे, तो माझ्या साडीवर एक्झॅक्ट मॅच आहे. जर तुमची साडी ब्ल्यू असेल तर तुम्ही ब्ल्यू कलरचा शिमर कलर घ्या, ग्रीन असेल तर ग्रीन कलरचा शिमर कलर घ्या, रेड असेल तर तुम्ही अशा प्रकारे ब्राऊन किंवा रेड कलरचा पण शिमर कलर घेऊ शकता आणि तो तुम्हाला तुमच्या आयलिडवर अप्लाय करायचा आहे. तर आता हा जो शिमर कलर आहे ना तो मी घेतलेला आहे. ठीक आहे, फिंगरनेच अप्लाय करायचा आहे, ब्रशची गरज नाही आहे. हे बघू शकता आणि अशा प्रकारे हा कलर आहे, हे बघा. तर हा माझ्या साडीवर मॅच होणारा आहे म्हणून मी हा अप्लाय करते. जशी तुमची साडी असेल त्याच्यावर मॅच होणारा तुम्हाला शिमर कलर तुमच्या आयलिडवर अप्लाय करायचा आहे. ठीक आहे, म्हणजे जेणेकरून मी तुम्हाला आजचा जो मेकअप दाखवणार आहे ना तुम्ही कोणताही आउटफिट घातलात त्यावर हा मेकअप मॅच होईल. फक्त तुम्हाला तुमचा जो ग्लिटर शेड आहे ना तो तुमच्या साडीवर किंवा तुम्ही जो पण आउटफिट घातला असेल त्यावर मॅच होणाराच अप्लाय करायचा आहे. ठीक आहे, आता मी पटकन अप्लाय करून घेते. आपल्याला आयलिडवर म्हणजेच मध्ये अशा प्रकारे अप्लाय करायचं आहे. फक्त 2 कलर अप्लाय करून मी हा इतका सुंदर असा आयशॅडो केलेला आहे. तर अशा प्रकारे हा जर तुम्ही आयशॅडो केला तर तुमचा मेकअप अगदी झटपट होईल. आता आपल्याला लायनर अप्लाय करायचा आहे. तर त्यासाठी इथे मी मेबलिनचा आयलायनर घेतलेला आहे आणि हा जो आयलायनर आहे तो वॉटरप्रूफ आहे आणि याची जी टिप आहे ना ती खूप पातळ आहे, त्यामुळे आपण आयलायनर इझिली अप्लाय करू शकतो याने. आता आपल्याला अप्लाय करायचा आहे काजळ, तर तो पण मी मेबलिनचा अप्लाय करते. आपण मस्कारा अप्लाय करणार आहोत आणि तो आहे मार्सचा. डोळ्यांचा मेकअप आपला झालेला आहे, खूप सोप्या पद्धतीने आणि लवकरात लवकर होईल असंच सांगितलेलं आहे. ठीक आहे, तर असा तुम्ही डोळ्यांचा मेकअप करू शकता. आता आपल्याला फेस मेकअप करायचा आहे. तर मी इथे स्विस ब्युटीचा चिकबू फेस पॅलेट घेतलेला आहे आणि सगळ्यात पहिले आपण चेहऱ्याची कॉन्टोरिंग करू. मी काय करणार, 2 फिंगर याच्यामध्ये डीप करणार. ठीक आहे, अशा प्रकारे चिमटी करायची आणि डीप करायचं आणि डोळ्यांच्या मध्ये ठेवायचं नाकावर अशा प्रकारे आणि अशा प्रकारे लाईन खेचून घ्यायची. बघू शकता स्ट्रेट लाईन आल्या. आता बोटाने छान ब्लेंड करायचं.
याच पॅलेटमधलं मी ब्लश अप्लाय करते. कॉन्टोरिंग केली आहे, त्याच्यावर आपल्याला ब्लश अप्लाय करायचं आहे. ब्लश अप्लाय केलं. आता हा जो हायलायटर आहे याच पॅलेटमधून मी अप्लाय करते. थोडंसं ब्राउच्या इथे पण अप्लाय करते. थोडा हायलायटर फिंगरवर घेतलेला आहे आणि इनर कॉर्नरला आपल्याला अप्लाय करायचं आहे. आपला ओव्हरऑल पूर्ण मेकअप झालेला आहे. आता या मेकअपला आपल्याला सेट करायचं आहे, कारण आपल्याला मेकअप आपला लॉंग लास्टिंग ठेवायचा आहे. ठीक आहे, तर इथे मी ब्लू हेवनचा मेकअप फिक्सर घेतलेला आहे. ब्युटी ब्लेंडरने अशा प्रकारे त्याला सेट करा. मेकअप आपला कंप्लीट झालेला आहे. आता आपल्याला लिपस्टिक अप्लाय करायची आहे. तर इथे मी आहे ना सगळ्यात पहिला तर मार्सचा लिप लायनर अप्लाय करणार आहे, आउटलाईन करणार आहे. ठीक आहे, त्यानंतर लिपस्टिकसाठी मी इनसाईडचे हे 2 शेड आहेत ना ते घेतलेले आहेत, कारण आपल्याला आपले जे लिप्स आहेत ते न्यूड पिंकिश ठेवायचे आहेत, म्हणून हे 2 शेड घेतलेले आहेत. तुम्हाला लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तर फ्रेंड्स, ही आहे आपल्याची व्हिडिओ आणि हा आहे माझा फायनल फिनिश लुक. तर अशा प्रकारे या दिवाळीसाठी तुम्हाला स्टेप बाय स्टेप मेकअप करायचा आहे. तुम्ही बघितलंच असेल मी किती सोप्या पद्धतीने तुम्हाला शिकवलेला आहे. त्यामुळे जर तुम्हाला मेकअप काहीच येत नसेल ना, तर हा व्हिडिओ तुम्ही जर पूर्ण बघितलात आणि हा मेकअप जर तुम्ही करायला घेतलात तर तुम्ही तो इझिली करू शकता. ओके, आणि ही जी हेअरस्टाईल आहे ना ती तुम्हाला नेक्स्ट बघायला मिळेल. मी हेअरस्टाईलवर ना हे पर्ल्सचे असतात ना अशा प्रकारे हे स्टेशनरीच्या दुकानामध्ये तुम्हाला आरामात मिळून जाईल. मी 10,000 रुपयाचे 2 घेतले होते, एक सिल्वर आणि गोल्डन. हे जर आपण हेअरस्टाईलला लावलं ना तर आपली हेअरस्टाईल खूप सुंदर आणि अशी ग्लॅम होते आणि आपल्या त्या आउटफिटवर मॅच होते. तर हे तुम्ही नक्की करा. हेअरस्टाईल कशी केलेली आहे ही ती तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. आणि आय होप तुम्हाला माझा हा जो मेकअप आहे तो आवडला असेल, आणि आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सर्व जे प्रोडक्ट आहेत ते तुम्ही बघू शकता इकडे किंवा इकडे टॅग केलेले आहेत, आणि लिंक पण त्यांची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे. आणि तुमचे काय अदर टॉपिक असतील तर कमेंट करा, त्या टॉपिक्सवर मी नक्की व्हिडिओ घेऊन येईल. फ्रेंड्स, आत्तासाठी एवढंच. आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. बाय बाय. लॉट्स ऑफ लव्ह. टेक केअर. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद, आणि तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. बाय बाय.